बीडच्या अंजनवती गावात जमिनीच्या वादातून महिला आणि शेतकऱ्याला मारहाण केली गेली। शेतीची मशागत करताना किरकोळ वाद झाला, त्या वादातून ही मारहाण करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते। या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला। लातूरच्या शिरूर ताजबंद परिसरात शेतजमीन मोजणीवरून वाद घडलाय। वादाचं रूपांतर हाणामारीत होऊन 5 ते 6 जणांनी दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालाय। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे घरात राहण्याच्या वादातून मुलानंच वडिलांची हत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला। तुम्ही या घरात का राहता असा प्रश्न करत मुलानं वडिलांना मारहाण केली होती। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे। अमरावतीच्या वरुड तालुक्यातील बहादा गावात वडिलांनी आणलेली दारू मुलानं पिल्यानं मुलाची हत्या केली। दारू पिऊन झोपलेला 32 वर्षीय मुलावर वडिलांनी काठीनं वार केले, त्यात त्याचा मृत्यू झाला। वरुड पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे। सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पिस्तुलासह दोघांना अटक केली आहे। हे दोघे सोलापूर बार्शी रोडवर कारंबा येथे लूटमारीच्या उद्देशाने आले होते। 2 पिस्तूल जप्त करत दोघांना पोलिसांनी अटक केली। त्यांच्या चौकशीत 8 गुन्हे उघडकीस आणत 12 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये गोरगरीब जनतेची 73 लाखांची फसवणूक केली गेली आहे। फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत आर्थिक गुन्हे शाखेनं मुख्य आरोपीला अटक केली आहे। टोळीनं शासनाकडून तुमच्या नावावर शेती करून देतो असं आमिष दाखवत 174 जणांची फसवणूक केल्याचं समोर आलं। गडचिरोली पोलिसांनी कत्तलीसाठी नेण्यात येणारी 34 गोवंशीय जनावरं पकडली आहेत। या प्रकरणी एकाला ताब्यात घेत एकूण 20,40,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। सिरोंचा उपविभागात पोलिसांनी ही मोठी कारवाई केली। या ट्रकमधून गोवंशांची अत्यंत अमानुष आणि क्रूरपणे वाहतूक केली जात होती। वर्ध्यामध्ये वाळूची बेकायदा वाहतूक जे करतात त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे। सुमारे 55,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला। पुलगावच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे। या प्रकरणी 6 जणांवर अल्लीपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला। अकोल्यात वर्षभरापासून हत्येच्या गुन्ह्यात फरार असलेला टॅटू आर्टिस्ट अखेर गजाआड झालाय। शांतिक्रिया हत्याकांडमधील आरोपी चेतन शृंगारे याला अकोला पोलिसांनी तब्बल 10 महिन्यानंतर मुंबईहून अटक केली आहे। टॅटू आर्टिस्ट शांतिक्रिया कश्यपचा निर्घुण खून करून पसार झालेला होता।